अरब समुद्रात तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ले झाले। लाल समुद्रातील तणाव आणि जागतिक व्यापारावर याचा काय परिणाम होणार? मित्रांनो, आज जगभरात एकच प्रश्न चर्चेला जातोय, जर समुद्रातील व्यापाराचे मार्ग बंद झाले तर जगाचं अर्थचक्र थांबू शकतं का? आज मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ले होत आहेत। अमेरिकेची लष्करी कारवाई, लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील तणाव, विमान खर्चात वाढ आणि जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम यामुळे पुन्हा एकदा जगाचं लक्ष समुद्री मार्गाकडे गेलं आहे। कारण आजही जगातील जवळपास 80% अधिक व्यापार समुद्रमार्गे होतो। पण तुम्हाला माहिती आहे का, समुद्रावरील या व्यापाराच्या लढाईची सुरुवात आजची नाही, याची सुरुवात झाली होती तब्बल 500 वर्षापूर्वी। आणि या कथेच्या केंद्रस्थानी होता एक नाविक, ज्याने भारताचा समुद्री मार्ग शोधून जगाचा इतिहासच बदलून टाकला। तो नाविक म्हणजे वास्को द गामा। कल्पना करा, आज ज्या समुद्री मार्गावरून तेल, गॅस आणि अब्जावधी डॉलरचा व्यापार होतो, त्याच समुद्रावर एकेकाळी मसाल्याचं साम्राज्य होतं। काळी मिरी, वेलची, दालचिनी, लवंग। युरोपमध्ये या मसाल्यांची किंमत सोन्या एवढी होती। पण एक मोठी समस्या होती, भारतापर्यंत थेट समुद्री मार्ग कुणालाच माहीत नव्हता। व्यापार जमिनी मार्गे होत होता आणि त्यावर अरब व इतर मध्यस्थ व्यापाऱ्यांचं नियंत्रण होतं। युरोपियन देशांना हा अडथळा दूर करायचा होता, त्यांना भारतात थेट पोचायचं होतं। आणि याच मिशनवर निघाला होता पोर्तुगालचा एक धाडसी नाविक वास्को द गामा। इसवी सन 1497 8 जुलै लिस्बनच्या किनाऱ्यावर 4 जहाजं सज्ज उभी होती। 170 खलाशी, तोफा, 3 वर्षांचा अन्नसाठा आणि एक स्वप्न, भारताचा समुद्री मार्ग शोधण्याचा। त्या काळात हा प्रवास म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं। GPS नव्हतं, उपग्रह नव्हते, हवामानाचा अचूक अंदाज नव्हता, फक्त तारे, दिशा आणि धैर्य। वास्को द गामाची जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पुढे सरकत होती। दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, समोर फक्त अथांग समुद्र। आणि मग समोर आला समुद्रातील सर्वात भीषण टप्पा, केप ऑफ गुड होप। आज जसा हर्मुजचा समुद्रधुनी किंवा लाल समुद्र जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे, तसाच त्या काळात हा समुद्री टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा। इथं आलेलं वादळ अनेक जहाजांना गिळंकृत करायचं। वास्को द गामाची जहाजही 4 दिवस मृत्यूशी झुंज देत होती, पण तो वाचला आणि पुढे निघाला। पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून प्रवास करत तो मालिंदी बंदरात पोहोचला। इथे त्याला एक अनुभवी वाटाडा मिळाला। आजच्या भाषेत सांगायचं तर जणू त्याला समुद्राचा GPSच मिळाला होता। आणि मग सुरू झाला सर्वात महत्त्वाचा प्रवास, हिंद महासागर ओलांडण्याचा। 24 एप्रिल 1498 जहाजांनी भारताच्या दिशेने मार्ग धरला। सुमारे 2500 मैलांचा प्रवास। समोर कुठे जमीन नाही, कुठे बंदर नाही, फक्त अथांग समुद्र। पण नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी त्याला साथ दिली। आणि मग 18 मे 1498 जहाजावरील एका खलाशाने ओरडून सांगितलं, जमीन जमीन दिसते। समोर होता भारत, कालिकत, आजचं कोझिकोड। भारतात पाऊल ठेवताच वास्को द गामा थक्क झाला। मसाल्यांचे बाजार, गजबजलेलं बंदर, जगभरातील व्यापारी, प्रचंड संपत्ती, आणि त्याला समजलं तो ज्या संपत्तीच्या शोधात होता ते इथेच आहे। झामोरीन राजाच्या दरबारात त्याची भेट झाली, व्यापारासाठी परवानगी मागितली। पण सगळेच आनंदी नव्हते, कारण अरब व्यापाऱ्यांना समजलं होतं, जर हे पोर्तुगीज इथे स्थिरावले तर त्यांच्या व्यापारावर परिणाम होणार। आज जसा समुद्री मार्ग नियंत्रण मिळवण्यासाठी महासत्ता संघर्ष करत आहेत, तसाच संघर्ष त्या काळात मसाल्यांच्या व्यापारासाठी झाला होता। अखेर वास्को द गामाला व्यापाराची परवानगी मिळाली आणि इथूनच इतिहास बदलला, कारण भारताचा समुद्री मार्ग आता युरोपसाठी खुला झाला होता। पुढे पोर्तुगीज आले, मग डच आले, फ्रेंच आले आणि शेवटी आले इंग्रज। एका समुद्री मार्गाने भारताच्या राजकीय इतिहासालाच नवं वळण दिलं। मित्रांनो, आज जेव्हा आपण लाल समुद्रातील संघर्ष, तेलवाहू जहाजांवरील हल्ले किंवा जागतिक व्यापारातील अडथळ्यांच्या बातम्या पाहतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, काळ बदलला, जहाजं बदलली, माल बदलला, पण समुद्री व्यापाराचं महत्त्व अजिबात बदललेलं नाही। आज तेलासाठी जग समुद्राकडे पाहतं आणि 500 वर्षापूर्वी मसाल्यांसाठी पाहत होतं। फरक फक्त एवढाच, त्या काळात हा मार्ग शोधण्यासाठी एका माणसाने मृत्यूचा धोका पत्करला होता आणि त्या माणसाचं नाव होतं वास्को द गामा। जर तुम्हाला इतिहासाच्या अशाच रोचक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।